पुन्हा एकदा आपली मंदिर कंटिन्यू करावं ही अपेक्षा आम्ही या निमित्तानं व्यक्त करतो. तुमच्याकडे सांगायचं तर साहेब तुमचं स्वागत आहे आमच्या किल्लारी गावात. साहेब तुमचं स्वागत आहे आमच्या किल्लारी गावात. कारण बाबासाहेबांचा विचार आहे रामदास आठवलेंच्या नावात. कारण बाबासाहेबांचा विचार आहे रामदास आठवलेंच्या नावात. वंचिताच्या दुःखी चेहऱ्यावर तुम्ही हसू आणावे. वंचिताच्या दुःखी चेहऱ्यावर तुम्ही हसू आणावे आणि त्यासाठीच तुम्ही पुन्हा खासदार बनावे, पुन्हा मंत्री बनावे हीच अपेक्षा आम्ही या निमित्तानं व्यक्त करतो. साहेबांचं भाषण ऐकायला आज सुद्धा आदर साहेब उठले की मोदी साहेब सुद्धा अतिशय उत्साहानं कान टवकारून साहेब काय बोलतात. आणि नुसतं आठवले साहेबांचं ऐकायला मोदीजीच नाही, सोनिया गांधी साहेब तिकडून काय बोलतात, आठवले साहेब काय चारवळी बोलतात. संपूर्ण सभागृह पिन ड्रॉप सायलेन्स साहेबांना ऐकायला असतं. तसंच आज सुद्धा या धम्मपरिषदेमध्ये आमची किल्लारीची जनता, या जिल्ह्यातली जनता फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून ऐकते आहे. तुमचा विचार ऐकायला संपूर्ण ही महान संत मंडळी आणि आम्ही सुद्धा तेवढेच उत्सुक आहोत हेही तुम्हाला या निमित्तानं मी सांगू इच्छितो. आताच बंदेजींनी उल्लेख केला की या ठिकाणी 50 लाखाचं बांधकाम माध्यमातून होत आहे. संविधान म्हणलं 50 लाख आहे, 50 कोटी लाखा देऊ काय अडचण नाही. शेवटी शांततेचा संदेश देणारी संस्था आहे. जगाला शांततेचा संदेश आपण देतोय. त्यामुळं मी आवडून सांगतो बघू माझे मित्र आहे. या मतदारसंघामध्ये एका स्ट्रोकमध्ये 99 समाज मंदिराचा पुनर्जीवन आपण एकाच दिवशी एकाच आठवड्यामध्ये. कारण मी ज्यावेळेस पाहिलं, मी अमृतवाडीला गेलो होतो, त्या गावामध्ये गेल्यानंतर मी पाहिलं की त्या समाज मंदिराची अवस्था फार विचित्र झाली होती. फॅनचे 3 पात्यापैकी 2 पाते गायब होते, 1 पाता शिल्लक होता. दरवाजा खिडकी होती, बांधकाम तर चांगलं होतं. पूर्ण काँग्रेस गवत तिथं राहिलेलं, काँग्रेसचं समोर उच्चाटन झालेलं आहे. काँग्रेस कसं काय राहिलं इथं म्हणून त्या विचाराला मी सांगितलं त्या गावाच्या लोकांना ते बांधून देतो, पण देवगती व्हायला पाहिजे, बुद्धवंदना व्हायला पाहिजे असा आग्रह मी गावकऱ्यांना घातला. त्यांनी मला शब्द दिला आणि मग चादर गावामध्ये बघितलं की असंच परिस्थिती आहे म्हणून पूर्ण आढावा घेतला आणि निघाले 99 गावं. 99 गावच्या समाज मंदिराची अवस्था अशी होती साहेब. त्यामुळे मी 99 गावाच्या प्रत्येक समाज मंदिराला 5-5 लाख रुपये दिले आणि या सगळे समाज मंदिर चालू झाले. आज आमच्या औषधाला कुठे आलं होतं, मान्य अटल साहेबांना मला विधानसभेत बोलवलं आणि आज 2 कोटी रुपयाचा भव्य प्रेरणादायी आपल्याकडे बुद्धविहार झालेला आहे. आता वरती डोंगरावरती ते असल्यामुळं एक चांगला पर्यटन स्थळ ते होणार आहे आणि वरती बुद्धांची मोठी मूर्ती बाबासाहेबांची या निमित्तानं आपण चिठ्ठी आपण आता आज बाब बोलला या विषयावर. आणि माझं आज हे आव्हान आहे या माध्यमातून या जनतेला, ज्या गावामध्ये समाज मंदिर आहे पण दुरावतो अजून दाखवा. कारण पुरुषीला काय सांगा मला माझ्या देशाकडे राहिलं नाहीच आहे, पण जर राहिलं असेल